चला, छोटाच पण एक महत्त्वाचा प्रश्न, बोर्डाच्या एक्झामसाठी पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे. महत्त्वाचा यासाठी म्हणतोय कारण की याच्यावर एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन आलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसतंय. प्लीज अंडरस्टँड जनरल इलेक्शन्स अँड मिड टर्म इलेक्शन्स. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. तुमच्याकडं पुस्तक असेल, टेक्स्टबुक असेल असं मी धरून चालतो. ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते घेऊन बसायचं तोंडासमोर. हातामध्ये पेन पेन्सिल असली पाहिजे. एखाद्या शब्दाचा अर्थ सांगितला तर तो पटकन तुम्हाला पटकन तुम्ही तो लिहून घेतला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड बघा. एक्सप्लेन द कन्सेप्ट मिड टर्म इलेक्शन. आता इथं पहिले आपण पटकन हे पुढचं बघूयात वरचं. आता हा क्वेश्चन बोर्डाच्या एक्झाममध्ये येऊ शकतो, 2-3 मार्काला येऊ शकतो हा एक क्वेश्चन. ठीक आहे. बघा चला. प्लीज अंडरस्टँड, समजून घ्या. प्लीज म्हणतायत ते तुम्हाला. जनरल इलेक्शन, जनरल सार्वत्रिक निवडणुका म्हणजे आपल्या नेहमीच्या निवडणुका. लोकसभा इलेक्शन्स हेल्ड आफ्टर एव्हरी 5 years आर कॉल्ड जनरल इलेक्शन. सर्वसाधारण निवडणुका दर 5 वर्षांनंतर एकदा होतात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे शेंबड्या पोरांना सुद्धा माहिती आहे. पुढे बघा. मिड टर्म इलेक्शन नावातच आहे. मिड टर्म. मिड म्हणजे काय? मिड म्हणजे मध्य. टर्म म्हणजे काय? मधली टर्म म्हणजे तो कालखंड, मधला कालखंड. आणि इलेक्शन म्हणजे निवडणुका. मिड टर्म इलेक्शन म्हणजे त्याला मराठीमध्ये खूप चांगला शब्द आहे, मध्यावधी निवडणुका. मध्येच म्हणजे 5 वर्ष पूर्ण झालेले. याच्यावरनं काय कळतंय तुम्हाला? या शब्दावरनं मिड टर्म याच्यावरनं तुम्हाला काय कळतंय सांगा? अजून 5 वर्ष पूर्ण झालेली नाही आहे. जनरल इलेक्शन यायला वेळ आहे अजून, तरी मध्येच इलेक्शन लागले. राईट. त्याला म्हणतात मिड टर्म इलेक्शन. असं का होतं? कोणत्या सर्कमस्टन्सेसमध्ये होतं बघूयात पटकन. चला. इफ द इलेक्टेड गव्हर्नमेंट लुजेस इट्स मेजॉरिटी बिफोर कम्प्लिटिंग इट्स टर्म इन द पार्लमेंट ऑर बरं चला पहिले एक बघू आपण की मेजॉरिटी म्हणजे हे असतं ना बहुमताचं सरकार. ते कितीचं असतं सांगा. चला. 543 लोकसभेच्या टोटल जागा आहेत. त्याच्यामध्ये जर 282 जागा ज्याला मिळतात, ज्या पॉलिटिकल पार्टीला मिळतात, त्यांचं गव्हर्नमेंट स्थापन होतं. एवढं बेसिक तर आपण 8वीमध्ये आणि 9वीमध्ये पण शिकलेलो आहोत. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा प्राईम मिनिस्टर झालेले आहेत. त्याचा साधा अर्थ आहे की त्यांच्याकडं 282+ MPsचा म्हणजे खासदारांचा त्यांना सपोर्ट आहे. ठीक आहे. चला बघा. पण जर काय झालं, आता समजा फॉर एक्झाम्पल 2024 आत्ता चालू आहे. आता पुढचे जनरल इलेक्शन कधी होणार आहेत? 2029मध्ये होणार आहेत, अजून 5 वर्षांनंतर. पण समजा जर असं झालं की त्यांची मेजॉरिटी म्हणजे 282 जे खासदार आहेत त्यांचे, ते खासदार समजा कमी झाले, समजा 50 खासदारांनी त्यांचा सपोर्ट काढून घेतला, तर काय होईल सांगा बरं? त्यांचं सरकार डगमगेल का नाही? बरोबर आहे का नाही? त्यावेळी मिड टर्म इलेक्शन होतात, त्यावेळी मध्यावधी निवडणुका होतात. ऑर इफ द पार्टीज ऑफ द कोलिजन गव्हर्नमेंट विथड्रॉ देअर सपोर्ट रिझल्टिंग in the loss of majority support for the government and if no alternative government is possible then election are held. काय होतं तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला बहुमताचा आकडा गाठायचा आहे. तुमच्याकडे 282 खासदार गरजेचे आहेत. आता यावेळी काय झालं? 2024मध्ये काय झालं? लाईव्ह एक्झाम्पल आहे. भाजपला मागच्या वेळी 2019मध्ये 303 का काहीतरी खासदार मिळाले. बरोबर आहे का? तर त्यावेळी त्यांचं स्पष्ट बहुमत होतं. एका पार्टीचं स्पष्ट बहुमत होतं. ठीक आहे. पण 2024मध्ये भाजपला किती खासदार निवडून आणता आले? 2024मध्ये भाजपला फक्त 240 खासदार निवडून आणता आले. मग बहुमताचा आकडा किती आहे? 282. ह्यांच्याकडे किती आहे? 240. मग यांनी काय केलं? ह्यांनी कोलिजनमध्ये गव्हर्नमेंट केलं, युतीचं सरकार. म्हणजे जे बाकीच्या पार्टीज आहे, मग त्याच्यामध्ये आपले हे काय त्यांचं नाव, चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे, ते आणि अजून एक ते, त्यांना एकत्र त्यांनी घेतलं आणि त्यांनी गव्हर्नमेंट स्थापन केलं. बरं समजा आता चंद्रबाबू नायडूंनी जर सपोर्ट काढून घेतला उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, तर काय होईल? नरेंद्र मोदींचं सरकार डळमळल, पडून जाईल. बरं त्या केसमध्ये समजा दुसरी पॉलिटिकल पार्टी कोणती आहे? दुसरी पॉलिटिकल पार्टी आहे काँग्रेस. ठीक आहे. मोठी पॉलिटिकल पार्टी. मग राष्ट्रपती काय करेल? काँग्रेसला बोलवल, या चला तुम्ही बहुमत सिद्ध करू शकता का? तुम्ही गव्हर्नमेंट स्थापन करू शकता का? आहेत का तुमच्याकडे 282? दाखवा. चला 282 असतील तर घ्या शपथ, पंतप्रधान व्हा आणि चालवा गव्हर्नमेंट. पण जर त्यांच्याकडे पण 282 नसतील
नरेंद्र मोदींकडे पण 282, भाजपकडे राहिले नाही, मग काय करणार? देन इलेक्शन आर हेल्ड, मग शेवटी दुसरा काही पर्याय उरणार नाही, इलेक्शन घ्यावे लागतील, निवडणुका घ्याव्या लागतील. बिफोर द कम्प्लिशन ऑफ द टर्म, 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आत इलेक्शन घ्यावे लागतील. त्याला काय म्हणतात? दे आर कॉल मिड टर्म इलेक्शन, मध्यावधी निवडणुका. माती खायची नाही, सिली मिस्टेक करायची नाही. मिड टर्म इलेक्शन आणि बाय इलेक्शन मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कळतंय का? हां, मिड टर्म इलेक्शन अगदी व्यवस्थित समजलं? नाही समजलं तर व्हिडिओ मागं घेऊन पुन्हा एकदा बघा. ठीक आहे, चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे बाय इलेक्शन. ठीक आहे, चला तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही शंका असतील, प्रश्न असतील मला विचारा. कमेंटमधनंच मला कळणार आहे तुमचं काय म्हणणं आहे ते. ठीक आहे, चला, चलो बाय.